एक महत्त्वाची घडामोड मुंबईतून एल्फिस्टन पुलाबाबत स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। इमारतींचा प्रश्न सुटल्याशिवाय पूल तोडू देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। यावर पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली। रहिवाशांशी उद्या एसपींसोबत बैठक घेतली जाणार आहे। आम्हाला पण विश्वासात घ्या। आमच्या काही मागणी आहेत त्या मागण्या आमच्या मान्य करा। आज आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतोय। आज 60-2-3 पिढ्या आम्ही इथे राहतोय आणि तुम्ही आम्हाला कुठेही फेकले जाणार। आज तुम्ही आम्हाला जो कॉस्ट देते त्या कॉस्टच्या प्रमाणे बाहेर गेलो तर आम्हाला जागा मिळणार आहे। अशी ही जागा सेंटर पॉईंट आहे। सेंटर पॉईंटमध्ये आमचं अस्तित्व पूर्ण परत निर्माण तुम्ही करून देणार आहात का? आम्ही सोपे किती विषय मांडलेत त्या विषयाकडे दुर्लक्ष केले। ब्रिज बनवायचा सगळीच ओके, ब्रिज बनवायचं आम्ही मान्य आहे, आम्ही विरोधात नाही आहे, पण आम्हाला पण आमचा हक्क दाखवायचा। आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही इकडचे आहोत, आम्ही बाहेरून आलेलो नाही आहेत की तुम्ही उचलाल आणि कुठेही टाकून द्याल। आमचा हक्क आम्ही मागणार आहोत आणि ही दिशाभूल करता। आज तुम्ही जे आलात ते इंडिकेशन बोर्ड लावलात, ब्रिज बंद विदाउट एनी नोटिफिकेशन तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही माहिती दिलात का? कोणी नाही दिलेलं आहे। याच्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत। हे मेन साहेब अनिल कुंभारे साहेब आहे ना, त्यांनी हे पुढाकार घेतला। आम्हाला माहिती तर मिळू दे ना। एमएमआरडी आहे ना, एमएमआरडी सावध भूमिका घेते का आम्ही काही सांगितलं नाही। मग असं तुम्ही विश्वासात नाही घेता। आणि पहिली गोष्ट तर कसं माहिती आहे, ताईंनी सांगितलं, अरे देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिले ना, कोणी दिले? सीएम साहेबांनी दिले ना, जोपर्यंत तुमचा इथं पूर्ण वचनचं आम्ही करत नाही एल्फिस्टन ब्रिजला हात लावणार नाही। मग काय एल्फिस्टन पूल कशाला लावलाय? कशासाठी नोटिफिकेशन कशासाठी? आणि पहिली गोष्ट तर एक आहे काय, हे फक्त रहिवाशी घेतले आणि या विषयामध्ये स्वतः राजसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे या लोकांनी बोललो होतं जेव्हा या रहिवाशीवरती अन्याय होईल तर आमची पूर्ण दोन्ही पार्टी इथे येईल। मग आता तर एवढं आहे ना, मग आता बघू पुढे किती मोठं आंदोलन होणार, आम्ही पण बघू कसा बंद करतात हा ब्रिज। आणि आता महत्त्वाच्या घडामोडी लोकल ते ग्लोबल पाहूया। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बीएनएसचं कलम